नमस्कार, गायत्रीज रेसिपीमध्ये आपण आज खमंग असे थालीपीठ कसे बनवायचे आणि हे थालीपीठ मी मुळ्यापासून बनवलेले आहेत। तर हे कसे बनवायचे हे पाहूयात। मुळ्यापासून आपण पराठे किंवा भाजी बनवतोच, तर आपण आता याचे थालीपीठही बनवणार आहोत। तर याचे थालीपीठ एकदम खमंग आणि चविष्ट होतात आणि शिवाय हे मस्तपैकी क्रिस्पी कसे बनवायचे किंवा कडक कसे बनवायचे याची काही टिप्स आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। यात आता आपण एक ताट घेणार आहोत आणि या ताटामध्ये मी खिसलेला मुळा घेणार आहे। तर हा खिसलेला एक मुळा आहे, तो घेऊन मी खिसला आहे स्वच्छ धुवून याचे वरचे साल काढून। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा वापरणार आहे, तो पण मी एक घेतलेला आहे कांदा, हा घालायचा। बेसन पीठ घेतला आहे, पण मी हे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे। तर भाजून घेण्याचं कारण असं की हे बेसन पीठ भाजून घेतल्यानंतर हे थालीपीठ एकदम कडक आणि क्रिस्पी असे छान होतात। यानंतर मी यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गहू पीठ 1.5 वाटी घेतलेलं आहे। अगदी संपेपर्यंत हे थालीपीठ चविष्ट लागतील। यामध्ये मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतली आहे। कोथिंबीर मी येथे बारीकच मिक्सरमधून काढून घेतली आहे, जेणेकरून थालीपीठ मध्ये हिची चव उतरते। यामध्ये हळद घातलेला आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट घालायचं 1 चमचा, मीठ घातलं आहे यामध्ये 1 चमचा। आता हे मीठ घालून झालं आणि यामध्ये मी जिरा घालणार आहे। तर जिरा आपण आता अख्खा घालणार आहोत यामध्ये। यासोबत यामध्ये मी धना पावडर घातला आहे, तर धना पावडर मी 1 चमचा वापरलेला आहे। आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। एवढे जिन्नस घालून मी याला मस्त खमंग असे थालीपीठ बनवणार आहे। तर रोजच्या जेवणामध्ये, रात्रीच्या वेळेमध्ये किंवा नाश्त्यामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। पोटभरीचा आहे आणि शिवाय याचा ॲसिडिटी किंवा कुठलाही पोटाचा त्रास होत नाही। हलका असा अन्न आपण हे बनवू शकतो। तर रेसिपी एकदम छान आहे। या पद्धतीचं मी हे पीठ मळवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही मुळ्याऐवजी यामध्ये कुठलेही व्हेजिटेबल्स खिसून घालू शकता, तर रेसिपी मस्त बनते। आता मी एक पोळीपाट घेतलेला आहे आणि यावर हे धुतलेला स्वच्छ रुमाल अंथरलेला आहे। तर हा रुमाल घेताना आपण याला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे, कोरडा कपडा घ्यायचा नाही आहे, ओला कपडा घ्यायचा आहे, म्हणजे हे थालीपीठ यावर छानपैकी सरकतं आणि थालीपीठ तयार होतं। या पद्धतीचं बोटांनी थापूनच याला थापून घ्यायचं आहे। तर याला मी पाण्याचा हात घेत आहे, जेणेकरून हे थालीपीठ छानपैकी सगळीकडे पसरल्या जातं। तर या पद्धतीचं थालीपीठ बनवून तयार करत आहे। हातानेच थापून याला एकसारखं सगळीकडे करायचं आहे। तर आपल्या बोटांनी जसं आपण भाकरी थापतो त्याच पद्धतीचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ छान शिजावं म्हणून या पद्धतीचे बोटांनी यामध्ये छिद्र पाडले जातात। हे पहिले लोक करत होते, तर याच पद्धतीचं थालीपीठ आत्तापर्यंत चलत आलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही करताना यामध्ये बोटांनी छिद्र करणं आवश्यक आहे, म्हणजे हे थालीपीठ छान शिजलं जातं। आता तव्यावर मी यामध्ये तेल वापरत आहे। तर तेल याला भरपूर लागतं, कारण थालीपीठ खमंग बनवायचे असतील तर यामध्ये तुम्ही तेल भरपूर वापरा। यामध्ये मी 4 चमचे तेल घेतलं आहे तव्यावर, किंवा तुम्ही कढईचा वापरही करू शकता। कढईतही थालीपीठ एकदम खमंग होतात।
या पद्धतीचा रुमाल डायरेक्टली तव्यावर टाकून आपण हा रुमाल काढून घेऊयात आणि थालीपीठ या पद्धतीचं तयार होतं। तर आता मीडियम गॅसवर याला झाकून आपण 5 मिनिटं शिजू देऊयात। शिजत आलं की कलर बदलतो आणि कलर बदलला की आपण याला एक साईड पलटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता क्रिस्पी असं थालीपीठ वरतून तयार झालेलं आहे। याच पद्धतीने दुसरी साईडही आपण छानपैकी भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवरच। आता याला झाकायची गरज नाहीये, न झाकताच हे थालीपीठ छान तयार होतं। या पद्धतीचं सगळीकडे छान मीडियम गॅसवर भाजून झाल्याच्या नंतर खमंग असं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे। तर रेसिपी एकदम सोपी आहे। यासोबतच तुम्ही कढी, दह्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी या पद्धतीचा वापर करू शकता। रेसिपी आवडली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।